वेरूळ येथील शिक्षकाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई झालीच पाहिजे. पण एका जुन्या फोटोच्या आधारे पीआय सत्यजित ताईतवाले यांच्यासारख्या अधिकाऱ्याला बदनाम केलं जात असेल तर त्यावरही बोललं पाहिजे. कारण न्याय फक्त पीडितांसाठीच नाही तर निष्पापांसाठी देखील असतो. चला तर यावर आपण स्पष्ट बोलणार आहोत. वेरूळ येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि संतापजनक आहे. एका शिक्षकाचा मृत्यू झालाय आणि या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षक बोरसे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा ही संपूर्ण समाजाची आणि आमची देखील भूमिका आहे. याच मुद्द्यावर आमदार अंबादास दानवे यांनी आवाज उठवलाय. त्यांनी घेतलेला पुढाकार खरं तर महत्त्वाचा आहे आणि या प्रकरणाचा पाठपुरावा होणे आवश्यकच आहे आणि याबद्दल दानवे साहेब यांचं खरं तर कौतुक आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये एक वेगळाच मुद्दा समोर आलाय. काल खरं तर अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर त्यांच्या फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला आणि त्या फोटोमध्ये वैजापूरचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले एका व्यक्तीसोबत दिसत आहेत. ही तीच व्यक्ती आहे जिचा व्हिडिओ खरं तर वेरूळच्या घटनेमध्ये व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता. ती महिला सांगते का हा देखील याच्यामध्ये आरोपी असू शकतो. त्यानंतर अनेकांनी या फोटोचा संबंध थेट वेरूळ प्रकरणाशी जोडण्यास सुरुवात केली. पण इथं काही तथ्य समजून घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम हा फोटो आजचा नाहीये. हा सुमारे 1 वर्ष जुना फोटो असल्याची माहिती समोर येते. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या अधिकारी, लोकप्रतिनिधी, आमच्यासारखे पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्यांसोबत दररोज शेकडो लोक फोटो काढत असतात. त्यामुळे केवळ फोटो असल्यामुळे एखाद्या व्यक्तीवर संशय घेणं योग्य ठरत नाही. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या व्यक्तीचा फोटो दाखवला जात आहे त्याच्यावर 2012 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यानंतर न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता देखील केली होती. जर न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला दोषमुक्त ठरवलं असेल तर त्याला कायमचं गुन्हेगार म्हणून मानणं कितपत योग्य आहे हा देखील प्रश्न उपस्थित होतो. खरं तर या प्रकरणामध्ये सदरील व्यक्ती असेल ज्याचा फोटो ताईतवाले यांच्यासोबत व्हायरल झालेला आहे त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. मात्र हे सगळं तपासामध्ये समोर येणारच आहे. इतकंच नाही तर हीच व्यक्ती नंतर पंचायत समिती निवडणूकही लढली होती आणि मोठ्या प्रमाणात मतदान देखील घेतलं होतं. म्हणजेच ती व्यक्ती समाजात उघडपणे वावरत होती, लपून छपून नव्हती. एक पत्रकार म्हणून मी एवढं सांगू इच्छितो, वेरूळ प्रकरणातील आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षकांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. पण त्या न्यायालयाच्या लढाईत ज्या अधिकाऱ्याचा या प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नाहीये अशा अधिकाऱ्याला विनाकारण बदनाम करणं देखील योग्य नाहीये. कोरोना काळापासून खरं तर सत्यजित ताईतवाले यांचं काम मी एक पत्रकार म्हणून खूप जवळून पाहिलंय. सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी धावून जाणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे कोणावरही आरोप करताना किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना तथ्य आणि पुरावे तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण शेवटी दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, पण निष्पापांची बदनामी होणार नाही याचीही तितकीच काळजी घेतली पाहिजे. हाच खरा न्याय आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.